तुम्ही काय डेट येणार आहात, तुमची बायको येणार आहे, तिला कसं चांगलं वाटलं हे मला असं माइंड मध्ये चाललंय. तर एवढी हस होती ना ती, हसी तो फसी. हा मग हे बघ काय कैसा लगा. पण रोज तरी द्यायचा आहे. अरे रोज बाबा, आज रोजचा सोन्याचा भाव होता, तर आज जरा याच्याकडून जरा ऍडजस्ट कर. भारी लागतोय पण. हा खा बाबा, तू खा, तू म्हटलं तू झाली हो बस. तुमच्या हातात आहे तो पण खा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आता आम्ही जिमला चाललो आहेत. आणि हे साहेब काय नाही रिस्पॉन्स, नथिंग. एवढे दिवस पण मला काहीच रिस्पॉन्स नाही दिला. आणि आज व्हॅलेंटाईन डे तरी वाटत नाही मला काय आहे प्लॅन यांचा. बस कर, कुठं व्हॅलेंटाईन डे 7 दिवस नाटका चालू होत. काय नाटका. व्हॅलेंटाईन म्हणजे असं काय मोठा डोक्यावर ये. तू काय करतोस माहिती आहे, लोकांच्या त्या तुझ्या पेजवर जास्त व्हिडिओ येतात, ते बघून तुला मी दुसऱ्यांचं बघून नाही काय करत आहे. तुला असं वाटतंय, तुला जेलेसी निर्माण होते की लोक किती मजा करतात, एकमेकाला गिफ्ट देतात, तर तुला नसं तेच वाटतंय. मी झुटे, मला नाही वाटत तुझ्यापेक्षा कोणाला गिफ्ट भेटत असते. नाही, काय नाही गिफ्ट देत मला. ठीक आहे, तुम्ही मला आता बोललेत ना, आता मला गिफ्ट द्यायला चालू करा. मी दाखवीन ब्लॉग मध्ये, लाईव्ह प्रूफ देईन, चालेल. बस आता मला ना वीक मधून नाही का बाबा खोटं बोलता ना. मी खोटा नाही कधीच बोल. हा मग मला पाहिजे. घेऊन सुद्धा खोटी बोलता का खोटी? नाही, आतापर्यंत दिला नाही, पण आता देणार असेल तर मी दाखवीन ना व्हिडिओ मध्ये की हा भाई बोलले तर देतात मला. हा गुस्सा कुछ नाही, खोटे बोलू नका तुम्ही माझ्याशी. कट्टी आहे मी तुमच्याशी. काय सरप्राईज मध्ये काय रोज डे, लेडी डे, किती काय दिवस असतात ते नाही मला माहित. डोकरे झाले तुम्ही. हा मग आता केस बिकलं मला डॉक्टरच बोलायला लागेल ना. असं फील फेस वरती दाखवताय की काही इंटरेस्टच नाही. अरे मग काम आहेत, काम करून तुझं कोण ते दे ना बे करत बस, सांग मला. ते 7 दिवस आजच्या दिवशी काय काम तुम्ही काय गर्लफ्रेंड वर्लफ्रेंड बघितली की काय दुसरी? तुला समजलं वाटतं. काही पण बोलता. मला आज व्हिडिओ कॉल आणि कॉल जास्त करू नको. हो, मोबाईल घरीच ठेवून जा. बाहेर आहे मी. GPS लावते गाडीत. गाडीला लाव, गाडीच दुसरी नेईन मी. एकच गाडी तिकडे ते मला ऑटोला बसून जाईल. जा ना ऑटोला, जा भाई, ऑटोला बसून जा, चालेल मला. गाडी कुठे गेली? ऑटोला मी नाही ना, जा घरी. ऑटोला सजवून नाही. वडापाव खायला. वडापाव बाई, पोरी असल्या ना वडापाव म्हणून खातील, बायका परवडत नाही माहिती असतात. चला भेटू नंतर. काय आहे काय माहिती नाही, काय असेल तर तुम्हाला कळेलच, दिसेल तुम्हाला ब्लॉग मध्ये. नसेल तर मग जाऊ दे, यांच्याशी कट्टी बोलायचंच नाही. हा कट्टी करले बार सुकून वाटेल भाई. बायको जर 10 दिवस नाही बोलले ना, तर 10 दिवस माझा आहे ना वजन जो कमी झालाय ना, फटकेशी वाढ 10 किलो. ठीक आहे, मग ट्राय करा. म्हणजे ट्राय करा. हा जो आहे ना त्याच्यापेक्षा अजून 10 कमी होईल बोलली नाही तर. असं थोडी आहे, मला लिहिता येतं, चिठ्ठी लिहिल. कोण चिठ्ठी थोडी वाचणार? चिठ्ठी लिहिल. मला वाचता नाही येत. 12ची मिल, 3ची मिल, नाही, ते मला वाचता नाही येत. बनवून दे बस, संपला विषय. नाही, पुन्हा असं करा. एक चॅलेंज घेऊ थांब आपण. 2 दिवस बोलायचंच नाही अजिबात. बघू कोण राहू शकते. तुम्हीच येता, मला माहितीये तुम्हीच येणार. मी महिनाभर राहू शकतोय. उद्यापासून आहे ना, किती दिवस कट्टी सांग? 2 दिवस तर ट्राय करूयात. ठीक आहे, 15 आणि 16 दिवस, 16 तारखेपर्यंत आपण कट्टी. ओके. आणि जो हारल तो मग जो जे सांगेल ते बघ. मी तर जिंकलो ना तर सांगेल महिना बोलू नको. तुमच्या तर मग मीच जिंकते. थांब, तू जिंकलीस का मग महिनाभर सांगेल मी जेवणच नाही बनवणार. हॅलो गाईज, आज व्हॅलेंटाईन डे आहे
आणि मला यांनी चहाच प्यायला आणलाय. अरे गरमी एवढी आहे तर थंड चिल. कसं आहे घ्यायला आलो होतो. इथे एवढी गर्दी आहे ना की आतमध्ये घुसून मी आता स्वतः तिथं समोरासमोर बनवून घेतलं आहे. बाहेर उभा राहिलं असं ना तर मला तर वाटतं 1-1.5 तासानंतर माझा नंबर आला असता. तर आता समोरासमोर बनवून घेतला, यांनी बनवून दिलेलं आहे. आता बघूया आमच्या मॅडमला आवडतोय नाही आवडतोय. आधीच नाराज आहे ती. तिला वाटलं आज काही सरप्राईज नाही. तिच्यासाठी मी आता एक ड्रेस घेतलेला आहे आणि हा थोडासा छोटासा प्लॅनिंग चालू आहे माझा. बघू आता घरी जाऊन तयारी करून. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि ह्यांनी 7 दिवसापासून मला काहीच रिस्पॉन्स नाही दिला. कोणत्याच डेला कशासाठी काहीच रिस्पॉन्स नाही दिला. आणि आज तर समजा रात्री आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं, आम्ही सरप्राईज दिलेला तो. आणि त्याच्यानंतर दिवसा पण काय नाही, सकाळी वर्कआउट केला, मग हे काम करायला गेले वगैरे आणि असंच चाललेलं. मग येताना त्यांनी मला ड्रेस आणला तर थोडंसं असं बरं वाटलं बघून. मला आवडला, खूप मस्त आहे. कसा आहे कमेंट करा, सांगा. अरे ड्रेसचा एक तुला सीन सांगते रामा. एक मोठा जोक झालाय. आता तुला सरप्राईज द्यायचा होता तर मी तुला घेऊन नाही गेलो. मी स्वतःच गेलो शॉपमध्ये आणि मला तीन ड्रेस आवडलेला. ओके, आता तुला कुठला सूट होईल मला काय समजतच नाही. ओके, तर मी कन्फ्युज होतो भरपूर. तर तिथं मॅडम होती ना, ती सांगते मला, सर बघा मी ट्राय करते मग तुम्हाला समजेल तो कसा वाटते मला. मॅडम तुम्हाला चांगला वाटला, माझ्या सोबत तुम्ही काय डेटवर येणार आहात, तुमची बायको येणार आहे, तिला कसा चांगला वाटला म्हणजे हे मला असं माइंड मध्ये चाललंय. तर एवढी हसं होती ना ती, हसी तो फसी. हे सगळं बोलतात काय. जाम जोक मोठा झाला तो. आता पण अजून फक्त ड्रेस दिला आणि बोलतात चल काहीतरी तुला खायला नेतो. हा मग काय म्हणजे तुला आता खायला काय माहित आहे, मस्त असा डाएटचा देतो. डाएटचा ना. फायनली पोहोचलो. कुठे इथे? हा मग काय इथे? अरे तुला सरप्राईज बोंबलत होतीस ना 2-3 दिवस. काय कुठं काय तर बघ, ही तुझी आवडती प्लेस आहे म्हणून इथे. हा मग हे बघ काय कैसा लगा. पण रोज तरी द्यायचा आहे. अरे रोज बाबा, आज रोजचा सोन्याचा भाव होता तर आज जरा याच्याने जरा ऍडजस्ट कर. हो, हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. खुश ना? का गुलाब पाहिजे? अरे गुलाब खूप महाग होता रे. तू स्वतः गुलाब आहेस तर कशाला घे. अच्छा, म्हणजे मस्का मसाला होता या. मस्का कुठला आहे, आता आपण डाएट वाले माणसं, मस्काचा विषयच नाही ना आपला. खाशील का? खाऊ, मला आवडते. डाएट आहे म्हणून बोलत तुला. हार्डवाल्या फिर खरोखर खाणारच का? थोडीशी काही नाही. तुम्ही कॅलरीज वाढणार, प्रेमाने आणले तर. अच्छा, भूक लागली आणि इथे मोमोज भेटतात गरम गरम. यांनी आणलंय पण अशा ठिकाणी तिथे काही खायला ऑप्शनच नाहीये.
त्याच्यामुळे मोमोज खातो. तू थांबली पण तुला बोललो ना हॉटेलला जाऊ म्हणून आपण जेवायला. तुला घाई. अरे पण भूक खूप लागली. आपण कधीपासून आलोय. भारी लागतोय पण. हा खा बाबा, तू खा. तू म्हटलं तू जाडी हो बस. तुमच्या हातात आहे तो पण खा. असा कॅमेरा आणि ते असं आपण ठेवलंय. मस्त आहे, भारी लागतो. शूट चालू आहे आमचं. शूट थोडासा मजा आली शूट करायला. थोडा कॅलरीज बर्न पण होतील आणि रील्स पण होतील. मोमोज खाल्लं त्याचे कॅलरीज आता डाऊन करतो. थोड्याशा होतीलच ना, म्हणून दोन्ही काम, रील पण बनेल आणि बर्न पण होईल. हॅलो गाईज, आवडला मला सरप्राईज होता खूप जास्त. फिर भारी एकदम छुबेरुस्तम निघाले. पण मला 7 दिवस असं दाखवत होते की मला काही इंटरेस्ट नाही आहे वगैरे. मला कोणत्याच गोष्टीत रिस्पॉन्सच देत नव्हते आणि आज फायनली असला सरप्राईज दिला, मला भारी वाटलं. हे पण सीन काय माहित आहे, हे जे व्हॅलेंटाईन डेचे जे 7 दिवस असतात, पण कसं आहे आपल्याला एखादा सरप्राईज द्यायचा असतं तर आपल्याला एखाद दिवस ते समोरच्या माणसाची खोटं बोलायला लागतं किंवा काहीतरी त्याच्यापासून लपवायला लागतं. पण यावेळी कसं झालं, मला 6 दिवस इग्नोर करावा लागला तुला. म्हणजे ते पण टफ होता माझ्यासाठी तुला इग्नोर करणं, पण तो मी केला आणि सरप्राईज पण तुला दिला. मस्त वाटला, थँक्यू. भारी होता सरप्राईज, मजा आली. फोटोशूट वगैरे, फोटोशूट तर नाही, फोटो नाही जमले, लाईट प्रॉब्लेम होता म्हणून मला फोटोज नाही जमले. रील वगैरे आम्ही बनवल्यात आणि आता मी पोहोचत आलो, ऑन द वे आहोत. कसा वाटला ब्लॉग? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.